तर नमस्कार मंडळी, आज आपण परत एक नवीन रेसिपी अनलॉक करणार आहोत. म्हणजे याआधी यूट्यूबवर बऱ्याच असतील, पण गाईचा किंवा म्हशीचा जो चीक असतो ना, म्हणजे त्यांना वासरू होतं, त्याच्यानंतरचा जो दूध येतं ना पहिलं, तर त्या चिकापासून आपण एक वेगळ्या प्रकारची रेसिपी पाहणार आहोत. तर चला पाहूयात कसं बनवायचं ते. तर इथं पहा, मी हे घेतलं आहे गाईचा चीक आहे. म्हशीचा असेल तर उत्तम, गाईचा आहे म्हणून कुस करून घेतला आहे. म्हशीचा असता तर किसणीने किसून घ्यावा लागला असता. मग मस्तपैकी कढई गरम करायची आहे. त्यामध्ये ॲड करायचे साधारण 1 चमचाभर तूप. आता तूप चांगलं गरम झालं की गाईचं जे चीक आहे ना, ते आपण उकडून घेतलं आहे, म्हणजे 5-6 शिट्ट्या करून घेतल्यात. तो ॲड करायचा आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याच्यातलं जे थोडंफार पाणी असेल ना, ते पण परतण्यामुळं निघून गेलं पाहिजे. कारण की गाईचा चीक कसा असा थोडासा म्हणजे असा पातळ असतो आणि म्हशीचा घट्ट असतो ना, तर त्याच्यामुळं म्हशीचा असेल तर काय म्हणजे असं हे जास्त वेळ परतायची गरज नाही आहे. तर ही आहे सेकंड स्टेप. तर यामध्ये आता आपल्याला साखर ॲड करायची. जेवढा चीक आहे ना, त्याच्या 1/3 प्रमाणात साखर ॲड करायची आहे. तर आता गूळ ॲड करतात का नाही माहिती नाही, साखरच करायची आहे, कारण की गूळ ॲड करून कधी केलेली नाही आहे. त्याच्यामुळे साखर कसं आपलं सोपं होऊन जातं. तर यामध्ये हवं तर इलायची, ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकू शकतो. साखर बघा लगेच मेल्ट झाली आहे ना. गरम असल्यामुळे साखर लगेच मेल्ट झाली आहे. आता हे ना आपल्याला पूर्ण साखरेमध्ये शिजवून घेऊयात आणि मग नंतर बघूयात कसं होतंय. तर ऑफ. तर मंडळी, तुम्ही इथं पाहू शकता, म्हणजे जेवढं पाणी मगाशी दिसत होतं तेवढं आता दिसत नाही आहे. आणि स्टेज आता आहे ना, हे थोडं थोडं घट्ट व्हायला लागले. तर ह्याच्यानंतर हे असं एका भांड्यात नाही तर ताटात आपण तूप लावून थापून घेणार आहोत. हे बघा, आता सगळं पाणी ह्याच्यातलं ऑलमोस्ट हे झालं आहे आणि पाण्याची जागा पाकाने घेतली आहे आता घट्ट, म्हणजे साखरेचा पाक घट्ट झाला आहे आणि तोच साखरेचा पाक ह्याला आता जोडून ठेवणार आहे. तर हे बघा, ह्या स्टेजला आपल्याला ते म्हणजे पाक नाही का, पाणी पाक सगळं आटलं पाहिजे आणि ही स्टेज दिसली पाहिजे. बघा, असं एकजीव पण होतं आहे आणि हे पण होतं आहे. हे बघा, इथं काहीच असं पाणी वगैरे राहिलेलं नाही आहे. याचा अर्थ हे परफेक्ट झालेलं आहे. तर चला आता पुढली प्रोसेस करून घेऊयात. तर घ्यायचं एक ताट आणि त्यावर लावायचे मस्तपैकी तूप. म्हणजे आता आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे तर ते याच्यावर थापून घ्यायचे. मी तर पाहू शकता, हे बघा कसं असं एकजीव झालंय आणि ते आता साखरेच्या पाकामुळं ते छान वड्या करता येतील आपल्याला. तर चला हे ह्याच्यात काढून घेते मी तोपर्यंत ताटामध्ये. दिसते व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता, मस्तपैकी असं थापून घेतले गोल आणि समान आकारात. म्हणजे आता वड्या पाडणं सोपं होईल, कारण की परत थंड झालं ना तर ते खूप कडक होऊन जाईल आणि ते आपल्याला चिरता येणार नाही. मग ह्याच्यातच थोडंसं अशा प्रोसिजरला असताना म्हटलं थोडंसं सुरी वगैरे मारून घ्यायची, म्हणजे नंतर वड्या काढणे ना सोपं जातं. सुरीला पण थोडासा तुपाचा हात लावायचा, म्हणजे जेणेकरून चिकटली नाही पाहिजे. आता आपल्या मनाप्रमाणे म्हणजे पसंतीप्रमाणे हे असं जस्ट कट करून घ्यायचे. हलवायचं काहीच नाही आहे, जस्ट असं सुरी प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून उलटण्याने म्हणजे कलत्याने आपण जेव्हा वड्या काढायला जाऊ ना तर तेव्हा परफेक्ट असा चौकोनी शेप आला पाहिजे. आणि ह्याला आता कंपल्सरी रेस्ट द्यायचं आहे, म्हणजे जोपर्यंत हे सुकणार नाही ना तोपर्यंत. तर शक्यतो हे संध्याकाळचंच करायचं, पण 3-4 दिवस झालं नाही का, आज करू उद्या करू करत करत हे झालं आणि शेवटी मग सकाळचंच करायला घेतलं. नाहीतर मग चीक खराब झाला असता. म्हणजे तसा होता फ्रीजमध्ये, पण लिमिट असते ना एक फ्रेश करणं आणि आधी करून ठेवणं. तर तुम्ही पाहू शकता, मी मस्तपैकी वड्या पाडलेल्या आहेत आणि आता नंतर दाखवते की त्या वड्या कशा निघतात ते. म्हणजे आता संध्याकाळी किंवा एक 3-1 तासांनी बघूयात आपण झालंय का नाही. नाहीतर मग परत त्याला अजून थोडंसं रेस्ट द्यावं लागेल. तर तोपर्यंत तुम्ही पण आराम करा.
तर पाहू शकता मस्तपैकी वड्या झालेल्या आहेत, व्यवस्थित वड्या सेट झालेल्या आहेत. हे बघा मस्त निघतात ते. आता ह्या किती पण दिवस आपण स्टोर करून ठेवू शकतो. मस्त झाले.